नमस्कार, मी दिगंबर रामचंद्र डवरी. प्रभाग क्रमांक 39 मधून मी निवडणुकीत सामोरे जात आहे. भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन युतीचा मी एक अधिकृत उमेदवार आहे. गेली 40 वर्षे मी समाजाची सेवा करत आलेलो आहे. पक्ष, त्याचबरोबर सामाजिक काम, प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम आणि अनेक प्रश्नांना हात घातला आणि ते प्रश्न धसास लावले. अशा पद्धतीने कित्येक प्रश्न मी या भागात आपले सोडवलेले ते आपण परिचित आहात. आपल्याला माहिती आहे, आंदोलनाच्या माध्यमातून आपण मोबाईल ज्यावेळेस आला होता, PUC वरनं मोबाईलची सेवा नव्हती, ती सेवा सुद्धा मीच उपलब्ध करून दिली आंदोलनाच्या माध्यमातून. त्याचबरोबर भारतीय विद्यापीठचा रस्ता असू द्या, अनेक पाणी प्रश्न असू द्या, रस्ते, डांबरीकरण, ड्रेनेज लाईन, विकासाची गंगा या भागात मी 97 ते 2001 पर्यंत मोठ्या प्रमाणावर विकास करून दाखवलेला आहे. संपूर्ण धनकुडी, कात्रज, आंबेगाव परिसरामध्ये पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, खांब, इलेक्ट्रिकल हे सर्व उभं केलेले आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत गाव विलिनीकरणाचा मोठा प्रश्न, 38 गावं मार्गी लावली. ही गावे पुणे महापालिकेत विलिनीकरण करून घेतली. त्यानंतर घराचा बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर उभा राहिला होता. लोक धास्तवले होते, घाबरले होते, पण त्यांना घाबरून जाऊ नका, आपण याच्यावरती योग्य ते उपाय काढूया. अशा पद्धतीने एक जनता दरबाराचं मोठं आयोजन धनकुडीत केलं आणि या दरबाराला हे लोक भरभरून आले आणि सर्व नेते, प्रकाश जावडेकर, नामदार दिलीप कांबळे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे 33 नगरसेवक, पुण्याचे कमिशनर त्यावेळेचे आणि आरोग्य अधिकारी धायगुडे साहेब असतील, रमानाथ झा साहेब असतील, हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते जनता दरबाराला. आणि या दरबारामध्ये नामदार प्रकाश जावडेकर यांनी आव्हान केलं त्यावेळेस, आणि आम्ही आव्हान केलं पहिलं की मुंबईला झोपडपट्टीवाल्यांना मोफत घरं द्यायचं आपलं युतीचं शासनाचं धोरण आहे. परंतु माझ्या बंधू भगिनींनी या ठिकाणी दागदागिने विकून, बँकेचं लोन काढून, कर्ज काढून घरं घेतलेली आहेत आणि त्या काळातल्या बिल्डरांनी सुद्धा मोठ्या रकमेत घरं दिलेली नाहीयेत. 300 रुपये, 400 रुपये, 350 रुपये स्क्वेअर फुटने त्यावेळेस दर होता आणि अशा दरात ते घरं दिलेले, त्यांनी पैसे कमवलेले नाहीत. तर बेघरांना बेघर करू नका यावरती आवाज उठून ही घरं गुंटेवारी करून दिली आणि या गुंटेवारीच्या माध्यमातून ही घरं अधिकृत झाली. म्हणजे रिझर्वेशन प्लॅन मध्ये असतील किंवा जागे असतील त्या घराची कुठे गुंटेवारी झालेली नाहीये. जिथं काही शाळा, उद्यान, रिझर्वेशन असेल तिथं काय गुंटेवारी झालेलं नाही. गुंटेवारी कुठे गेली तर तुमची घर आहे, तुमची जागा आहे, त्या ठिकाणी बांधलेलं आहे, बांधकामाला परवानगी मिळत नव्हती. ग्रामपंचायतचा एरिया होता आणि ग्रामपंचायतमध्ये फार मोठ्या समस्या होत्या. त्यामुळे लोकांची मागणी पुढे आली की गाव विलिनीकरण करा. आपण ती गाव विलिनीकरण करून घेतली. त्यानंतर ह्या झिया कर या ठिकाणी लावल्या गेला की 75 रुपये स्क्वेअर मीटर हा गुंटेवारीला दंड, जसं काय आम्ही गुन्हाच केलाय त्या पद्धतीने दंड आकारायला सुरुवात झाली. याला सुद्धा आम्ही तीव्र विरोध करून मोर्चा काढून या ठिकाणी 40 रुपये स्क्वेअर मीटर दर करून संपूर्ण 38 गावाच्या भागांना, त्यावेळेस गावं काँग्रेसने वगळली, 23 गावं महापालिकेत ठेवली आणि बाकीचे गावं ग्रामपंचायत पुन्हा केली. पुन्हा हे सगळं सिस्टीम जी आहे ती कोलमडलेली आहे. कारण विकास करताना रस्ते, ड्रेनेज, पाणी, शाळा, उद्यान, फायर ब्रिगेड या सगळ्यांना रिझर्वेशन जागा लागतात. त्या पुन्हा ग्रामपंचायत दिल्यामुळे ते बकाल वस्ती झालेली सगळी. अशा पद्धतीने नियोजन शून्य कारभार काँग्रेसच्या काळात झालता. पुन्हा आता युतीचं राज्य आलं आणि अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचा प्रश्न चालू आहे. 24 तास पाण्याची योजना या ठिकाणी आलेली आहे. एवढ्या वर्षभरात आता ती चालू होईल या वर्षी. अशा पद्धतीने एक चांगला विकास करण्याचं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि या धोरणाचं मी एक पाईप आहे, एक मी कार्यकर्ता आहे आणि अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सर्व केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना आम्ही संपूर्ण नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. कुठली योजना आम्ही राबवली नाही असं नाही, सगळे जनधन योजना. अनेक लोकांना शून्य खाती काढून दिलेली आहेत. त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येकाला दिले, ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड काढून दिलेत, आरोग्य सेवेचे सेवा उपलब्ध करून दिल्यात आणि त्याचबरोबर कोरोना आला होता तर कोरोना काळामध्ये संपूर्ण भागामध्ये फवारणी करून, औषध फवारणी करून सर्व एरिया स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने काम करून त्या ठिकाणी डॉक्टर आणून डॉक्टरांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे त्या ठिकाणी नियोजन केलं आणि सर्वांना कोरोना आहे का याची तपासणी केली, औषध दिले, सॅनिटायझर वाटले, त्याचबरोबर मास्क वाटले. अशा पद्धतीने खूप कामं आपण या ठिकाणी मार्गी लावली. असे करत असताना या भागामध्ये कोरोना काळात लस श्री महर्षी व्यास प्रतिष्ठान, महापौर पुण्याचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून महर्षी व्यास प्रतिष्ठानला स्वतंत्र लसीकरणाचं साधन उपलब्ध करून दिलं आणि लसीकरणाचं फार मोठ्या प्रमाणावर काम केलं. कुठलेही काय असू दे, जनतेचे जे प्रश्न ते सोडवण्याचा अहोरात्र प्रयत्न केलाय. 40 वर्षाची सेवा केलेली, अनेक वेळा निवडणुकीला, ही निवडणूक आता माझी शेवट आपली संधी करण्याची आहे. तर आपण मला या निवडणुकीत
भरघोस मताने विजय करावा अशी आपल्याला विनंती आहे. 40 वर्ष सरळ स्वच्छ कारभार करणारा व्यक्ती म्हणून आणि त्याचबरोबर दर 5 वर्षाला मी काय काम केलं, निवडणुकीत पडलेल्या माणसाने कुणी अहवाल दिला नसेल साहेब. या ठिकाणी आम्ही अहवाल दिलेला आहे. गेली 2001 पासून ते आता 2022 पर्यंत मी प्रत्येक 5 वर्षाला अहवाल दिला की ते इलेक्शन झाल्या 2002 ची झाली, 2007 ची झाली, 2012 झाली, 2017 झाली, अशा पद्धतीने 5-5 वर्षाच्या निवडणुका झाल्या. दर 5 वर्षाला तिथून पुढे काय कार्य केलं हे आपल्या सेवेसाठी आणून मी हजर केलेलं आहे. असा अहवाल देणारा कार्यकर्ता सुद्धा एकच असेल. अनेक निवडणुका आल्या गेल्या, परंतु जनतेची सेवा करणं, जो माझ्या दारात आला तो माझा, या हिशोबाने कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही, कोणाचा राग नाही, कुणाला हे नाही. सेवा देणं हे माझा धर्म आहे आणि या पद्धतीने आयुष्यभर जनतेची सेवा करायची व्रत घेतलेलं आहे. आणि एक संधी द्या, एक नगरसेवक झाले काय काम करतो, काय पलट करतो हे आपल्याला दाखवायची मला संधी द्यावी अशी विनंती करतो. अनेक प्रश्न सोडवले आपण, मला भेटू, मी तुम्हाला भेटतोय, सगळ्यांचा संपर्क करतोय, सगळ्यांशी आपली बातचीत होती. अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम आपल्या भागात लावू, सुजलाम सुफलाम आपला भाग करूया. या कॉन्क्रीटच्या जंगलात हिरवागार परिसर बनवण्याचं सुद्धा मी स्वप्न पाहिलेले. वृक्ष संवर्धन समिती होतो, पुणे महानगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्यावर मी कधी गेलो नाही. आपल्या जनतेचे पैसे कर रूपाने भरतो, त्याची उधळपट्टी केली नाही. 5 वर्ष अभ्यास दौरा म्हणजे नुसत्या जाऊन येतात, कधी कोण अहवाल देत नाही. तर अशा अभ्यास दौऱ्याला सुद्धा विरोध करून जनतेचे पैसे वाचवण्याचं काम केले. सरळ आणि स्वच्छ कारभार या 2002 ते 2007 मध्ये 1 लाख वृक्ष झाडे या भागात लावली मी. धनकोडी, कात्रज, आंबेगाव सगळ्या परिसरामध्ये. आज जेव्हा जनगणना झाली, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय असू द्या, नाहीतर येवलेवाडी कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय असू द्या, झाडाची जनगणना झाली. आज 2002 ची लावलेली झाडं एकदम डौलाने डौलत आहेत आणि पहिला नंबर आला ह्याचा मला गर्व वाटतो. मी केलेल्या कामाचा या जनगणनेमध्ये पहिला नंबर आला. अशा पद्धतीने ती झाडं लावली, शो केला, फोटो काढला, असं कधीही काम केलेलं नाही. ही झाडं जोपासण्यासाठी लोकांची जबाबदारी दिली आणि ती संपूर्ण झाडं मोठ्या प्रमाणावर केली. मर्सियास प्रतिष्ठान स्थापना केलेले. गेली 33 वर्षे 10वी-12वी गुणवंतितांचा सत्कार करून 12वी नंतर काय करायचं, 11वी नंतर काय करायचं, पालकांनी विद्यार्थ्यांवर शिक्षण लादू नये यासाठी त्यातले तज्ज्ञ बोलून मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा आपल्या या ठिकाणी होत आहे. शिक्षण क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, त्याचबरोबर आपले वेगवेगळे उपक्रम हे राबवण्याचं कार्य आपण करत आलेलो आहे. गेली 19 वर्षे पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि त्याचबरोबर दिवाळीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार, त्यांचा आदरातिथ्य, त्यांना गिफ्ट आणि त्यांचा फराळाचा कार्यक्रम 19 वर्ष सातत्याने राबवत आलेले. गेली 22 वर्ष श्री शनी मारुती प्रतिष्ठानच्या वतीने आपण या ठिकाणी वारकऱ्यांचं भोजनाचा उपक्रम करतो. शनी अमावस्येच्या पूजनाचा कार्यक्रम प्रसादाचा असतो. त्याचबरोबर हनुमान जयंती बालाजीनगरमध्ये कुठं होत नाही, धनकोटीत कुठं होत नाही, अशा पद्धतीची हनुमान जयंती या ठिकाणी होती. त्याचा सर्व लोक नागरिक या ठिकाणी मोठा उत्साहाने प्रसाद घेतात, स्वीकारतात. आणि शनी मारुतीचं मंदिर बांधण्याची पण लोकवर्गणीतून मंदिर बांधले, परंतु या लोकवर्गणीतून मंदिर बांधून लोकांना ज्या अडी अडचणी आहेत त्यांच्या आयुष्यात त्या दूर व्हाव्यात या दूरदृष्टीने शनी मारुती मंदिराची निर्मिती झालेली. त्याचबरोबर या ठिकाणी काही मागे दंगे धोपे झाले तर त्यासाठी पोलीस मदत केंद्र मी माझ्या स्वखर्चाने बांधून या ठिकाणी दिले की नागरिकांना शांतता पाहिजे. या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेले आहेत. याचा आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम करून आज 10वी-12वी जे सत्कार केलेत ते जवळजवळ आज तुम्हाला सांगतो 10,000 विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे. अण्णाभाऊ साठे या ठिकाणी 800 विद्यार्थी, 900 विद्यार्थी येऊन सत्कार स्वीकारलेले, त्यांचे पालक आणि ते येलोरा पॅलेस मध्ये अनेक वेळा कार्यक्रम झालाय. सरस्वती मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम केलेले. 10वी-12वी आजपर्यंत करतो, फक्त कोरोनाच्या काळानंतर त्याला ब्रेक मिळालाय. पुढच्या काळात हे पुन्हा आपले उपक्रम 10वी-12वी सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर अँब्युलन्स माझा उपक्रम आहे. आपल्या क्षेत्र भागामध्ये धनकोडी, कात्रज, आंबेगाव या मशानभूमीमध्ये मोफत अँब्युलन्स देण्याचा उपक्रम सुद्धा मी गेली 1.5 वर्ष सुरू केलेला आहे. चित्रपट निर्माते रामदेवरी कलागौरव प्रतिष्ठान स्थापन केले. माझ्या वडिलांच्या नावाने त्यांनी आयुष्य घालवलं सिनेमा सृष्टीत. मग त्यांच्या नावाने आपण आता कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, दिग्दर्शक असतील, संगीतकार असतील, वेगवेगळे अशा क्षेत्रात काम करणारे कलामध्ये त्यांना आपण दरवर्षी गेले 13 वर्ष चित्रपट क्षेत्रातले कलाकार, डायरेक्टर, संगीतकार अशांना पुरस्कार देऊन त्यांनाही गौरवण्यात येतं. या ठिकाणी अशा पद्धतीने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पण काम आहे. दक्षिण पुणे व्यासपीठ, जिथं आम्हाला पक्षाचं काहीतरी बंधन येतं त्यावेळेस वेगवेगळ्या आंदोलनात जर पक्षाच्या वतीने मला करता आलं नाही तर दक्षिण पुणे व्यासपीठ म्हणून सर्व पक्ष स्थापन करून आपण दक्षिण पुणे व्यासपीठच्या वतीने पण अनेक उपक्रम राबवून त्याला वाचा फोडून ते प्रश्न सोडवलेले आहेत. अशा पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला आपण संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो.
आणि संधी देऊन काम तुम्हालाच वाटेल, हवं वाटेल, तुमची कुठे मान शर्मेने खाली जाणार नाही. असं काम माझ्या हातून कधी झालेलं नाही, होणार नाही. मला काही बिल्डर व्हायचं नाही, बिल्डिंग बांधायच्या नाहीत, TDR कमवायचं नाही. मला फक्त आपली सेवा करायची आणि या सेवेसाठी त्याचबरोबर महिला बचत गटासाठी प्रत्येकाला घरामध्ये रोजगार मिळवून देण्याचं मी स्वप्न पाहिले. हे जर साकार करायचं तर मला एक संधी द्या, एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.